विदर्भ तेलंगणा सीमेवर असलेल्या यवतमाळच्या केळापूर इथं जगदंबा मातेच्या मंदिरात भक्त निवासाचं लोकार्पण करण्यात आलं। विशेष म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांनी या कामाकरिता 5 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता। विदर्भ तेलंगणा सीमेवर यवतमाळच्या केळापूर इथं असलेल्या जगदंबा देवी मंदिरात भक्त निवासाचं लोकार्पण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं। मुनगंटीवार यांनी या कामाकरिता 5 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता। आता भक्त निवासात सोयी सुविधा हव्या याकरिता 3 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचं आश्वासन मुनगंटीवार यांनी दिलं। यावेळी देवीचा मुखवटा आणि मुकुट यापैकी प्रत्येकी 1 किलो सोने देणगी देणाऱ्या भक्तांचा सत्कार मंदिराच्या वतीनं करण्यात आला। साधारणतः या भक्ती निवासामध्ये लिफ्ट असेल, सोलार असेल, वॉल कंपाऊंड असेल, मागच्या बाजूचं लॉन असेल, एअर कंडिशन असेल आणि समोरच्या भागात लिव्हिंग ब्लॉक असेल, या सर्वांसाठी 2 कोटीपेक्षा जास्तीचा निधी तुम्हाला लागणार आहे। तो सर्व निधी हा मी उपलब्ध निश्चित करून देईल, कारण मला विश्वास आहे की या कामासाठी माँ जगदंबा आपल्या सर्वांना आशीर्वाद देईल आणि जिथं जगदंबेचा आशीर्वाद असेल तिथं कोणतेही काम कदापिही अपूर्ण राहूच शकत नाही। मी स्वतः वित्तमंत्री होतो, आज जरी वित्तमंत्री नसलो तरी अजूनही तिजोरीचा कोड नंबर मला जशाचा तसा पाठ आहे। त्यामुळे अण्णासाहेब तुम्ही चिंता करू नका, तुम्ही तर 2 कोटी मागितले संदीपजी, पण या सर्व कामासाठी त्यापेक्षा जास्त निधी लागणार आहे। तो सर्व निधी या मंदिरासाठी उपलब्ध करण्यासाठी मी पूर्ण ताकद लावेल आणि हा निधी उपलब्ध होईल याबद्दल माझ्या